आता प्रश्न हा आहे की चारू सोबत जाणार कोण? श्रीनू, हां, सिनू बरोबर बोललात तुम्ही. आणि तसाही तो मुंबईला मागच्या वेळी गेला होता ना, मग त्याका मुंबईची माहिती आहे. चालेल. नाही दादा, श्रीनू श्रीनू तर नकोच, नको प्लीज प्लीज नको. श्रीकांतराव, तुमची काळजी कळते माका, पण आता आपल्यासमोर दुसरा काय पर्याय नाही आहे ना, म्हणून म्हणते. माझा ऐका, सिंधूला जाऊ दे तिच्याबरोबर. पोर सुखरूप पोचला का नाही हा घोर आपल्या जीवाला लागायला नको, म्हणून म्हणते. ऐका माझं. काय उमा? होय, ठीक आहे दादा, शिनूकच सांगूया आपण त्याका सोडूक. बंधू, मला दादा आणि उमा वहिनींचा चांगुलपणा मान्य आहे, पण ही चारू मुलगी कशी आहे हेही त्यांना समजायला हवं ना. म्हणजे 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 श्रीनूने मुंबईला तिला सोडायला जायचं नाही. हो पण भाऊजी, दादा म्हणतात आपण बरोबरच आहे ना. त्या पोरीक एकटा कसा काय सोडणार आपण? हो बरोबर आहे बंधू, पण मला त्या पोरीवर भरोसा वाटत नाही. काय झालं? कोणाचा भरोसा नाही तुमका? ते ताई, चारूक सोडूचा ना त्याबद्दल जरा आम्ही बोलतो. हा मग तिचो हेंका कशाक पुळकू इलो? हा, काल जो तमाशा केलो ना तेवढं बस नाही काय झालो? आधी माझ्या पोरात त्या ओवीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधूक सांगत होतात. ता काय नाही, ही पिढा ना हैसून गेलेलीच बरी. हो, पण त्यासाठी श्रीनू तिला मुंबईला सोडायला जाईल असं सांगितलंय दादांनी. काय? ताई, त्या काय एकटा कसा पाठवणार? पण एकदा कधी मुंबईत पोहोचली ना मग आपली जबाबदारी संपली. हा, ता पण खरंच हा. अरे पण माझं म्हणणं का नाही कळत आहे तुम्हाला? ओ, तुम्ही आता उगाच विषयात फाटे फोडू नका. अहो, नुसता सोडूनच यायचा हा ना श्रीनू. जाऊ दे ते का, एकदा तो यो ताप घरातून जाऊ दे. अहो, तुम्हीच सांगा चारूला. सांगते. चारू, ओ चारू, काय झालं बंधू काका? तुझी तयारी झाली ना सगळी? हो, पण माझं काही चुकलंय का? नाही, जाता जाता माझ्या हातून काही चुकीचं नको घडायला म्हणून म्हटलं. तुझा काय चुकलेला नाही या. त्याचा काय की तू जातास ना आता, पण तू काय एकटं कसा काय सोडणार? म्हणजे 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 तुला मुंबईला श्रीनू सोडायला येईल. श्रीनू माझ्यासोबत? नाही, नको काका. माझ्यामुळे अजून कोणाला मनस्ताप नको. हो, या दादानेच सांगितलेला. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण श्रीनूच्या बाबतीत जे काही मी केलंय त्याने त्याला आधीच त्रास झालाय. त्याने माझ्यासाठी अजून त्रास काढू नये एवढंच मला वाटतं. त्याने काय, ह्या घरातला कोणीच त्रास काढू नये एवढंच मला वाटतंय. चारू, अगं पण तू एकटी कशी जाणार? मंजू आत्या, अगं मला मुंबईतलं सगळं माहिती आहे आणि मी तिथेच शिकले, त्यामुळे माझ्याबरोबर कोणी यायची गरज नाही. या बघ, या सगळा कळता माका, पण तू तुझ्या घरातून गेली असतीस ना तर ठीक होता. पण तू आता आमच्या घरातून जाणार तर तू काय एकटी पाठवू शकत नाही. तू का जिकडे जाऊचा ना तिकडे सुखरूप पोचवणं हा आमचा कर्तव्य आहे. श्रीनू, शिणू, हा तिकडे ये जरा.
काय झालं मामा? तुका चारूक सोडूक मुंबईत जाऊचा. काय? आणि हे कधी ठरलं? दादाने सांगितलेलं. अरे पण मामा मी अरे ते आपल्या घरातून जाताना मग त्याका एकटा पाठवू शकत नाही, म्हणून ही जबाबदारी दादाने तुझ्यावर सोपवलेली आहे. कळलं ना? त्यामुळे चारूक मुंबईत सोडूक तू जा. श्रीनू, तुला नसेल यायचं तर ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी जाईन. नाही ठीक आहे. ठीक आहे. मावशी, अगं लवकर येईल असा जोवी. अगं मावशी, इतका पाऊस होता ना, अजिबात नेटवर्क नव्हता तिकडे. तिकडे बसून तरी काय करणार? काय बरा केलंस बघ. आता जरा आराम करा, किती भिजलंस बघ. बरं ऐक, तुझ्या त्या नाचाच्या शिकवण्यासाठी मुली येतात ना, त्यांना सुट्टी देशील जरा. का? आज काही आहे का? अगं नाही, तसा नाही, पण आज जरा चकली आणि चिवडो करते. तळणीच्या वासाने त्यांना त्रास होऊ नको ना, म्हणून म्हणते सुट्टी देशील जरा. ऍक्च्युली त्या आज येतील की नाही ती पण शंकाच आहे. का गो? त्यांचे युनिट टेस्ट पण आहेत ना आता. मग बराच झाला, तू आराम कर जरा आता. हा बरं ठीक आहे, आधी मी तुला मदत करते. पण हे असं अचानक चकली आणि चिवडा का? म्हणजे अगो नाही, चारू जाता ना मुंबईत त्याच्या मावशीकडे, म्हणून म्हटलं जरा गावचं खाऊ देते त्याच्यासोबत, तेवढंच निशिक पण देता येईल. चारू मुंबईला का जाते? आता चारू हायसर कशा करावात? मुंबईत त्याची मावशी आ, कदाचित त्याच्या घरी जाऊ त्याका धीर होत नसा, म्हणून मुंबईत जाता. मावशी, ते सगळं ठीक आहे, पण ती निशीकडे तुझा खाऊन येऊन देईल. आय मीन, तिला तिच्या वागण्याचं गिल्ट आहे, पश्चाताप आहे, ते सगळं खरं आहे, पण निशीकडे जायला तिला ऑकवर्ड नाही होणार? नाही गो, चारू कशाक जाईत निशीकडे. मग याने श्रीनूक चारूसोबत जाऊक सांगितलेला. श्रीनिवास मुंबईला? होय अगो, म्हणजे तो चारूक मावशीकडे सोडात आणि मग निशिक जाऊन भेटात. त्याचं घर पण बघितलेलं नाही ना अजून, म्हणजे निशी मुंबईत गेल्यापासून माह्याचा कोणी भेटलेला नाही गो त्याला. तेवढाच निशिक पण बरा वाटत. मी तयारीक लागते. हा ठीक आहे. काय? मुंबईला जाणार आहेस ना? जमला तर निशीलाही भेटून ये. निशीकडे? हो, मुंबईला जाणार आणि निशीला भेटला नाही तर निशी आणि नीरजला वाईट वाटेल. आपल्या घरून कोणी आल्यावर मुलींना छान वाटतं. हो, हे सगळं ठीक आहे. मी जाईन निशीकडे. मी अजून स्वतःला ह्या गोष्टीसाठी तयार करू शकत नाहीये की मी चारू सोबत कसं जायचं, हो ना? दामामाने मला जायला सांगितलंय आणि त्याच्या शब्दाला मी नाही म्हणू शकत नाही. पण त्यांनी जे सांगितलंय त्यामागे काहीतरी रिझन असेल ना? हो असेल ना, पण त्या मुलीने एवढं काय काय केलं की तिच्यासोबत एवढा लांबचा प्रवास करणं मला जरा अवघड झालं. श्रीनिवास, सी, आय अंडरस्टँड की तुला तिच्यासोबत जायचं नाहीये, पण किती झालं तरी तुझी चाइल्डहुड फ्रेंड आहे ना. मग मैत्रीसाठी जा, आणि तिला असं एकटीला सोडून कसं चालेल श्रीनिवास? सी, मी तुला हे आधीही सांगितलंय, तिने हे सगळं मुद्दाम नाही केलंय. शी इज मेंटली अनस्टेबल, अँड आता तर तिला तिच्या वागण्याचं गिल्टही आहे. त्यात तू असा रिजिड वागलास तर सगळेच तिच्या अगेन्स्ट आहे असं वाटून ती अजून डिप्रेशनमध्ये जाईल.
तुला कळतंय का मी काय सांगतेय? बरं ठीक आहे, ते जाऊ दे. मला सांग, तिच्या जागी जर मी असते तर तू असाच शांत बसून राहिला असतास? नाही ना? मग तुझी चाइल्डहुड फ्रेंड एकटी आहे असं समजून तिच्यासोबत जाणार श्रीनिवास. सी, आता तिला आधाराची गरज आहे आणि ह्या मोमेंटला तुझ्याशिवाय तिच्या जवळचं कुणीच नाहीये. आता दादा आणि मावशीला बघ ना, त्यांच्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी ते समोरच्याचा आधी विचार करतात, हो ना? समोरच्याला आधी चान्स देतात. ते कधी कोणाशी वाईट वागतात का? नाही ना? मग तुम्ही तुझ्या दादा मामांसारखा आणि उमाईसारखा वाग. काय झालं, असा का बघतोस? पूर्वी मला तुझा अभिमान वाटतो, कारण मला तू ना तू आता उमाईसारखी वाटायला लागलीस. तिच्यासारखंच बोलतेस, तिच्यासारखंच वागतेस. ते तू माझ्या जवळ असलीस ना, उमाई जवळ असल्यासारखं वाटतं. रिअली? हो. बस हा, बस झालं माझं गो. आधी जा, पॅकिंग कर. गो, मी तुमच्यासाठी तिकीट चेक करते. रात्रीची ट्रेन आहे, हा? रात्रीची ट्रेन. दादा, आशीर्वाद द्या. सुखी राहा. मात्या, खरं तर माझा हक्क नाही आहे तुला हे बोलण्याचा, पण प्लीज मला एकदा माफ कर. चारू, मला दुर्बुद्धी सुचली होती म्हणून मी असं वागले. खरं तर मी इथे यायलाच नको होतं. का चांगल्या हसता खेळता घराला विस्कटले मी. सगळं छान चालू असताना विरजण टाकायला मी इथे आले. चारू, असं विचार करू नकोस. आपण हे माणसंच आहोत ना, आणि माणसं चुका नाही करणार तर कोण करणार? आणि झालेल्या गोष्टीचं अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, कारण या सगळ्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट घडली आहे, आणि ती म्हणजे तुला तुझ्या हातून झालेल्या चुकांची जाणीव झाली आहे. हे खूप महत्वाचं आहे. काही ना तर आपल्या चुका कळायला जन्म लागतो. होय चारू, खरा. या बघ, तुका तुझ्या वागण्याचा पश्चाताप हा ना, मग झाला तर उगाच स्वतः दोष देत राहू नकोस. अगं, देव सगळ्यांका दुसरं आयुष्य देत नाही. तुका दिला तर छान नव्याने सुरुवात कर. अगं, काय लागलाच तर आम्ही सगळे असाच तुझ्यासोबत. या बघ, यापूर्वी काय घडलाच नाही असा समज, आणि पुढे जा. मागे वळण बघू नकोस, कळता? आता सगळा चांगलाच होईल बघ. अगं, आपण चांगले वागलो की देव सुद्धा कायम आपल्या सोबत असता. या कायम लक्षात ठेव. ओवी, आय एम सॉरी. खरं तर मी तुझ्यासमोर उभं राहणं सुद्धा पाप आहे. चारू, अगं, मी तुझ्याबद्दल इतका वाईट विचार केला, इतकं वाईट वागले, पण आता नाही. आता मी अशी चूक परत कधीच करणार नाही.
आणि हो, एक ना एक दिवस लाली आत्यांचं तुझ्याबद्दलचं मत सुद्धा बदलेल, जसं माझं बदललं तसं. आणि त्यात तुझं आणि श्रीनूचं लग्न थाटामाटात लावतील. मला लग्नाला बोलवायला विसरू नको हा. तेव्हाच मी समजेन की तू मला माफ केलं. चालू, इट्स ओके. सी, तू हे सगळं मुद्दाम नाही केलंस. तुझं श्रीनिवासवर प्रेम होतं, हो ना? बट येस, आता तू तुझ्या नवीन लाईफला सुरुवात करणार म्हणतेस. सो आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आय एम शुअर तुला खरंच एखादा खूप चांगला पार्टनर मिळेल. लाईफमध्ये खूप छान सेटल होशील. बरं चारू, हे घे, ह्या तुझ्या मावशीक दे. मंजून दिलान म्हणून सांगा. आणि यो निशीसाठी आठवणीन शेनूकडे दे. आता एवढं मुंबईत जाता म्हटल्यावर निशिक भेटतच ना. सांभाळून जा, स्वतःची काळजी घे. हो, काही काळजी करू नको उमात्या. त्याला निशीकडे कसं पाठवायचं हे माझ्यावर आहे. मी निशीला फोन करून सांगते की तो येतोय. मग पुढे निशी आणि नीरज बघतीलच. तेवढंच निशीला पण बरं वाटेल की तिच्या माहेरून पहिल्यांदा कोणीतरी येत आहे. चल उमात्या, मी जाते. चारू, अगं जाते नाही, येते म्हणावं. आता खरंच जाते, परत नाही येण्यासाठी. चारू, अगं चारू, चारू, होवी. हां, चारू. विनू, हा? झाली ना रे तयारी? हो हो हो. चारू मांगरात गेलीये, मी बघते तिला. हा, जा जा पटकन जा. श्रीनू, हे उमात्याने दिलंय. मुंबईला जातोय ना, तर निशीला भेटता येईल तेव्हा हे तिला दे. तिला सांग इकडे सगळे व्यवस्थित आहे. हा, चला आटपा लवकर. उगाच गाडी चुकवू नको ना. हा, येते लाली आत्या. हा, हा, हा. लवकर ये. येते म्हणजे आत्या. खूप छान वाटलं इथे येऊन. माझ्या हातून ज्या चुका झाल्या आहेत त्यासाठी तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा करते. येते. चारू, ठीक आहे. ही ड्रामेबाज मुलगी इतक्या सहजासहजी इथून गेली हे मनाला का पटत नाहीये माझ्या. नेमकं हिच्या डोक्यात काय चाललंय? सांभाळ. हा, रामत दे रामत. विनू, हा? सावकाश जा. हा? हो.
आणि पोचल्यावर फोन करायला विसरू नको. हां. हा आठवणीने काय. काळजी घे रे. बाय. बाय. मेघना आंटी, मी येते.